विचार करा, जर कोणी 10,000 वर्षांची तपस्या करायची ठरवली तर त्यासाठी किती संयम, किती दृढ निश्चय, एकांतवास आणि कठोर साधनेची आवश्यकता असेल. पण असं एक दिवसाचं व्रत आहे जे जर पूर्ण श्रद्धा आणि दृढतेने पाळलं तर ते 10,000 वर्षांच्या तपस्येच्या बरोबरीचं मानलं जातं. या व्रतामुळे या लोकात आणि परलोकात सुख समृद्धी प्राप्त होते आणि सर्व पापांचा नाश होतो. भूमिदानापेक्षा श्रेष्ठ आहे तिळदान, त्यापेक्षाही श्रेष्ठ आहे सुवर्णदान, त्याहूनही श्रेष्ठ आहे अन्नदान आणि अन्नदानापेक्षाही श्रेष्ठ आहे कन्यादान आणि गोदान. पण या दोघांपेक्षाही श्रेष्ठ आहे विद्यादान. वरुथिनी एकादशीचं व्रत करणारा कन्यादान व विद्यादान या दोन्हींचं पुण्य प्राप्त करतो. जो व्यक्ती या रात्री भगवान मधुसूदन श्री विष्णू यांची पूजा करून जागरण करतो तो सर्व पापांपासून मुक्त होऊन परमगती प्राप्त करतो. म्हणून जे लोक पापांपासून भयभीत आहेत त्यांनी हे व्रत पूर्ण श्रद्धा आणि नियमपूर्वक अवश्य करावं. यमराजाची भीती बाळगणाऱ्या व्यक्तींनी विशेषतः वरुथिनी एकादशीचं व्रत करावं. या व्रताची कथा वाचल्याने किंवा ऐकल्याने सहस्त्र गोदानाच्या बरोबरीचं पुण्य प्राप्त होतं आणि व्यक्ती विष्णू लोकात प्रतिष्ठित होतो. या एकादशीची वेळ आहे 23 एप्रिल दुपारी 4:43 पासून 24 एप्रिल दुपारी 2:32 व्रत 24 एप्रिलला करायचंय. एकादशीच्या दिवशी आणि त्या तिथीच्या कालावधीत तांदूळ आणि तांदळापासून बनवलेल्या पदार्थांचं सेवन वर्ज्य आहे.